नमस्कार, माझं नाव कल्याणी। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। मी आशा करते की अशाच प्रमाणे तुम्ही मला पुढेही साथ देसाल। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती आहे पास्ता। मुलांना खूपच भूक लागलेली आहे, ते आता शाळेतून आलेले आहेत, त्यामुळे घरात जे अवेलेबल आहे ते साहित्य यूज करून आपण आता पास्ता बनवणार आहोत। चला तर आपण किचनकडे वळूया। हा आहे कच्चा पास्ता, तो आता आपण शिजून घेणार आहोत। हे बघा, पास्ता जो आहे तो आपण व्यवस्थित शिजून घेतला आहे। पाणी उकळून त्यात थोडं तेल टाकून मग पास्ता वाफवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपला जो पास्ता आहे तो व्यवस्थित शिजून झालेला आहे। हे बघा, आपला पास्ता कसा सुट्टा झाला आहे। तेल टाकल्याने तो पास्ता आहे ना एकमेकांना चिपकत नाही, त्यासाठी आपण पास्त्यात तेल टाकायचं। आता आपला पास्ता मस्त शिजून झालेला। टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, कांदा आहे चॉप केलेला, बारीक चिरलेली मिरची आहे, आणि हा एव्हरेस्टचा पास्ता मसाला आहे। कढई तापत ठेवलेली आपण, त्यात आपण आता 2 चमचे तेल टाकतोय। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। आपण त्यात थोडेसे मोहरी टाकलेली आहे, थोडे जिरे टाकलेले आहेत। ते तडतडल्यावर आपण थोडेसे कढीपत्त्याची पानं आपण त्यात टाकणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा बघू शकता तुम्ही, सगळं व्यवस्थित तडलेलं आहे। आता आपण हिरवी मिरची ॲड करतोय आणि कांदा ॲड करतोय। आता तुम्ही म्हणाल की पास्त्यात कोण कांदा वगैरे टाकतं, गाजर टाकतलं नाहीये तुम्ही, तर सध्या अवेलेबल नाहीये, म्हणून मी झटपट असं मुलांना भूक लागले म्हणून जे घरात अवेलेबल आहे त्याच वस्तूंनी मी हा पास्ता बनवतो। हे बघा, कांदा जो आपला आहे तो आता मस्त गुलाबी रंगाचा परतून झालेला आहे। आता आपण यात टोमॅटो ॲड केले। टोमॅटो थोडेसे होऊन द्यायचे, थोडे शिजून द्यायचे। हे बघा, टोमॅटो आपले छान परतून झालेले। हा सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप आपण प्रत्येकी 1-1 चमचा आपण आपल्या मिश्रणात ॲड करणार। मिश्रण मध्ये मध्ये हलवत राहायचे, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे। हे बघा, 1 चमच आपण टोमॅटो केचप ॲड केलं। तुम्ही जे आहे सॉस तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यात ॲड करू शकता। हा पास्ता एव्हरेस्टचा पास्ता मसाला जो आहे ते आपण 1 पॅकेट पूर्ण यूज करतो इथे आपण। आणि कोथिंबीर आहे चॉप केलेली, ती ॲड करतोय। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता त्यात आपण आपला जो शिजून घेतलेला पास्ता आहे तो आपण यात ॲड करूया आणि सर्व मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स करून चवीप्रमाणे यात आपण मीठ टाकणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करूया। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात ॲड करू शकता। आता आपण यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, जे आहे बटर। तुमच्याकडे जर चीज अवेलेबल असेल तर तुम्ही चीज पण ॲड करू शकता। याने जे आपला पास्ता आहे तो थोडासा यम्मी आणि टेस्टी लागेल। आता आपले प्रेक्षक आपल्याला टेस्ट करून सांगणार आहेत की आपले जे पास्ता आहे तो कसा झालेला आहे। यम्मी टेस्टी छान झाला आहे। आवडला तुम्हाला? हां, कसं लागलं ते तुम्ही बनवून ट्राय करा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब माय चॅनल। थँक यू। आपली रेसिपी झालेली आहे। तुम्ही बघितली आहे मुलांच्या प्रतिक्रिया कशा आहेत त्या। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुमच्या कमेंट्स मला कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। थँक यू।